शिवशाही बसमधील बलात्कार प्रकरणावरून वातावरण तापलेलं आहे। स्वारगेट डेपोमध्ये तृप्ती देसाईंनी आंदोलन केलं। गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या दौऱ्यावेळी त्यांनी घोषणाबाजी केली आहे। पुणे पोलीस निष्क्रिय असल्याचा तृप्ती देसाई यांनी आरोप केला। पोलिसांना आरोपी कसा पकडता येत नाही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। पोलिसांनी तृप्ती देसाईंसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। तर आज गृहराज्यमंत्री योगेश कदम हे पुण्यामध्ये ज्या ठिकाणी तरुणीवर बलात्कार करण्यात आलेला होता त्या ठिकाणी ते आलेले होते आणि त्यांच्या दौऱ्यावेळी तृप्ती देसाई यांनी त्यांच्या ताफ्यासमोर घोषणाबाजी केली आणि यावेळी तृप्ती देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। पुणे पोलीस निष्क्रिय आहेत असा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला। आरोपी आयडेंटिफाय झाल्यानंतर त्याने आरोपीला आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला ट्रॅक करायला सुरुवात केली आणि जसं त्याचं लोकेशन सापडेल तसं त्याला फॉलो देखील केलं गेलं आहे। आणि मी डिटेल देणार नाही कारण शेवटी अजूनपर्यंत आरोपीच्या शोधामध्ये आपण आहोत। त्याचं लोकेशन संभाव्य लोकेशन देखील आपल्याकडे आहे। तिथे देखील जवळपास 8 टीम्स ह्या पोलिसांमार्फत तयार केल्या गेलेल्या आहेत आणि लवकरच आरोपीला पकडलं जाईल।